नमस्कार. ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. ठाणे शहरातील नामवंत ज्वेलर्स असलेल्या राजावत ज्वेलर्समध्ये जवळपास 1 कोटी रुपयांच्या सोन्याच्या बिस्किटांची चोरी झाल्याने मोठ्या प्रमाणात खळबळ माजली आहे. 100 ग्रॅमची 35 बिस्किटं राजावत ज्वेलर्सचे मालक असलेल्या दीपक जैन यांनी आपल्या केबिनमध्ये ठेवली होती. दीपक जैन हे युरोपला फिरण्यासाठी जाणार होते, त्यामुळे काही गिरायकांसाठी आणलेली ही सोनं होतं आणि त्यामुळे त्यांनी आपल्या मुलाला या संदर्भातली माहिती दिली होती. 3 तारखेला या बिस्किटांची पाहणी करण्यासाठी त्या ठिकाणी गेले असता बिस्किटं आढळली नाही. त्यानंतर या संदर्भात CCTV फुटेज तपासलं गेलं. CCTV फुटेज ज्यावेळेस तपासलं गेलं त्यावेळेस 30 तारखेला रात्री 11:15 वाजण्याच्या सुमारास दुकानातले सर्वच्या सर्व कॅमेरे बंद असल्याच्या अवस्थेत आढळून आले. त्याचप्रमाणे गेट आणि केबिनच्या कॅमेऱ्यांची वायर कापून टाकण्यात आल्याचं देखील निदर्शनास आलं. यावरून दुकानातल्या आतल्याच एखाद्या कर्मचाऱ्याने हे संपूर्ण कांड केलं असावं अशा प्रकारचा संशय राजावत ज्वेलर्सना आला. त्यानंतर या संदर्भात त्यांनी पोलिसांकडे तक्रार देखील दाखल केली. एकंदर 3.5 किलो सोन्याची यामध्ये चोरी झाली आहे. त्याची बाजारात किंमत जवळपास 1 कोटी 100 ग्रॅमची 35 बिस्किटे यांनी त्यांच्या कॅबिनमध्ये ठेवली होती. जेव्हा 3 तारखेला ते बघायला गेले काय कामासाठी तर ते तिकडे सापडली नाही. त्याच्यानंतर हा प्रकरणाचा सर्व जाच पडताळ सुरू केली. आम्ही स्वतः आमच्या कॅमेरामॅनला बोलवलं. तर कॅमेरामॅनमध्ये त्यांच्या टेक्निशियनने असं सांगितलं की हे 30 तारखेला रात्री 11:15 तुमचे सर्व कॅमेरे बंद करण्यात आले, जेणेकरून काही त्याच्यामध्ये रेकॉर्डिंग होत नाही आहे आणि पहाटे 4:30 सर्व कॅमेरे पुरे चालू झाले. त्याच्यामधनं 2 कॅमेरे जे गेटच्या समोर आहे आणि एक जो कॅबिनमध्ये आहे त्यांची वायर कापलेली सापडली. आणि हा जो माल अशा ठिकाणी ठेवला होता की तिकडे बाहेरचं येणं कोणी शक्य नाही आहे. काही फोर्सफुली एंट्री झालेली नाही आहे. आम्ही पोलिसांकडे ही तक्रार नोंदवली. तर पोलिसांनी आम्हाला विचारलं की तुमच्यावर कोणावर संशय आहे. तर आम्हाला आमच्या दुकानाच्या काही स्टाफवर संशय होता 2 माणसाबरोबर. आम्ही त्यांना नाव दिलेली आहे आणि आता पोलीस त्यांची कार्यवाही करते आहे. हा जो मुद्दा माल आहे एकूण 3.5 किलो त्याचा वजन आहे आणि त्याची अंदाजे किंमत 1,01,50,000 रुपये अशी होत आहे. मावळी मंडळ शाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचे गणवेश पुरवले जात असल्याचा आरोप विद्यार्थ्यांच्या पालकांनी केला आहे. आज या संदर्भात पालकांनी जोरदार आंदोलन देखील केलं. ज्यावेळेस पालकांची आणि शिक्षकांची बैठक झाली होती त्यावेळेस PTA मीटिंगमध्ये कॉटनचे गणवेश पुरवले जातील अशा प्रकारचं आश्वासन शाळेच्या व्यवस्थापनाच्या वतीने देण्यात आलं होतं. मात्र आज ज्यावेळेस प्रत्यक्ष हे गणवेश हातात आले त्यावेळेस ते अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून वर्षभर ते वापरण्यास योग्य नाही असं पालकांचं म्हणणं होतं. त्याचप्रमाणे या गणवेशांसाठी अव्वाच्या सव्वा रक्कम आकारली जात असल्याचा आरोप देखील पालकांनी केला आहे. बाजारामध्ये जी सॉक्सची पेअर साधारणपणे 50 रुपयात मिळते तिचा दर या ठिकाणी 90 रुपये एवढा लावण्यात आला असल्याचा आरोप पालकांनी केला आहे. त्याचप्रमाणे ज्या दर्जाची पोशाख विद्यार्थ्यांना दिले गेले आहेत त्याची किंमत बाजारात जास्तीत जास्त 700 ते 800 रुपये आहे. मात्र इथे प्रत्यक्षात ते 1100 ते 1200 रुपयांना देण्यात आला असल्याचा आरोप देखील पालकांनी केला आहे. तर आता इथे जेव्हा सगळे पालक हे ड्रेस घ्यायला आले तेव्हा याचा पूर्ण जी गुणवत्ता होती कपड्याची ही पूर्णपणे घाणेरड्या स्वरूपाची आहे. बरं, जे कपडे घालून मुलांना निश्चितपणे त्रास होणार आहे. आज 3 ऋतूंमध्ये ही मुलं सगळी या शाळेमध्ये जाणार आहेत. खेळणारी बागडणारी ही मुलं आहेत. याच्यामध्ये जर टेरिकॉट वगैरे या गोष्टींचा अंतर्भाव असेल, कॉटनचा लवलेशही नाही आणि अशा स्थितीमध्ये अजूनही याची किंमत घोषित करण्यात आली नाही. आता तुम्ही जर बघाल तर सॉक्सचं एक जोडी जी आहे ही 90 रुपयाची सॉक्सची जोडी ही पालकांच्या माथी मारण्यात येत आहे. सुरुवातीला आम्हाला रक्कम सांगितली गेली नाही आणि सडनली आज आल्यानंतर 1100 ते 1200 युनिफॉर्मची किंमत सांगितली जाते. 50 रुपयाची जी सॉक्सची किंमत आहे ती आम्हाला 90 रुपये प्रमाणे सांगितली जाते आणि ह्याच ड्रेसची किंमत बाहेर आरआयमध्ये 700 ते 800 रुपयापर्यंत मिळते. या संदर्भात पालकांनी मॅनेजमेंटशी चर्चा केली असता मॅनेजमेंटच्या वतीने
उडवाउडवीची उत्तरं देण्यात आली. त्याचप्रमाणे प्रिन्सिपलनी तर चर्चाच केली नाही असा आरोप देखील पालकांनी केला आहे. या संदर्भात आता पालकमंत्री श्री एकनाथ शिंदे आणि शिक्षण मंत्री श्री विनोद तावडे यांच्याकडे तक्रार करणार असल्याचं पालकांनी म्हटलं आहे. असे एक नवे हजारो मुद्दे आहेत, जे मुद्दे हळूहळू आम्ही आता पूर्णपणे लिहून काढलेले आहेत आणि याच्या पुढे आमची भूमिका हीच राहील की पालकमंत्र्यांपासून शिक्षण मंत्री विनोद तावडेंपर्यंत या सगळ्या गोष्टीचा लेखाजोखा आम्ही 100% मांडणार. जोपर्यंत या प्रशासनाला जाग येत नाही, कुठे शिस्तीचं वातावरण तयार होत नाही, तोपर्यंत आम्ही या गोष्टीसाठी 100% भांडत राहणार. ठाणे महानगरपालिकेच्या बाळकूम येथील प्रसूतिगृहाचं अद्ययावतीकरण करण्यात येणार असल्याची माहिती ठाणे महानगरपालिकेतील ज्येष्ठ नगरसेवक श्री देवराम भोईर यांनी दिली आहे. आज या कामाचा भूमिपूजन सोहळा श्री देवराम भोईर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळेस नगरसेविका सौ उषा भोईर आणि नगरसेवक श्री भूषण भोईर हे देखील उपस्थित होते. या ठिकाणी असलेल्या प्रसूतिगृहाचं लवकरच अद्ययावतीकरण करणार आहे. या माध्यमातून नागरिकांना चांगली सोय मिळावी या दृष्टिकोनातून प्रयत्न केले जातील असं देखील श्री देवराम भोईर यांनी सांगितलं. आपला प्रभाग हा महानगरपालिकेतील आदर्श प्रभाग ठरावा अशी आपली इच्छा आहे. जवळपास 200 कोटी रुपये आगामी भविष्य काळामध्ये या प्रभागामध्ये खर्च केले जाणार आहेत. त्याचप्रमाणे महासभेच्या माध्यमातून देखील आणखी निधी आणून या ठिकाणी विविध प्रकारची कामं केली जातील असं श्री देवराम भोईर यांनी सांगितलं. की या 2 वर्षामध्ये जेवढ्या या ठिकाणी नागरिक सुविधा देता येतील तेवढ्या नागरिक सुविधा आपण देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करू. आता आपण हॉस्पिटल या ठिकाणी थोडंसं भूमिपूजन या ठिकाणी केलं आपण, परंतु आपण एक 5 ते 6 महिन्यानंतर नवीन एक हॉस्पिटल त्या बांधतो. आपण ग्राउंड पर 4चा हॉस्पिटल आपण बांधतो त्या ठिकाणी, आणि त्या हॉस्पिटलच्या माध्यमातून आपल्याला या संपूर्ण परिसरामधील लोकांना सेवा करता येईल. माझ्याकडे असलेल्या हॉस्पिटलमध्ये असलेला जो स्टाफ आहे तो अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करतो त्या ठिकाणी, आणि चांगल्या पद्धतीने काम करत असल्यामध्ये इथं ज्या डिलेवरी होतात ते इतक्या सुंदर डिलेवरी होतात. लोकांना स्वस्तामध्ये त्या ठिकाणी डिलेवरी होत असतात आणि लोकांना चांगलं एक डॉक्टर्स लोकांकडे मार्गदर्शन त्या ठिकाणी मिळतो त्या ठिकाणी. त्याच्यानंतर कॅटलिस्ट कंपनीमध्ये आम्ही 22 एकरमध्ये एक थीम पार्क त्या ठिकाणी करतो आहे. भायंड या कंपनीमध्ये आम्ही किमान 35 एकरमध्ये आपण एक आंतरराष्ट्रीय स्टेडियम त्या ठिकाणी करतो आहे. कलेकॅम कंपनीमध्ये आपण 20 एकर जागेमध्ये आपण चांगल्या पद्धतीने माझ्या गावासाठी लागणाऱ्या ज्या सुविधा आहेत त्या सुविधा देण्याचा प्रयत्न करणार आहोत. कॉन्क्रिटीकरण माझ्या भागामध्ये चालूच आहे त्या ठिकाणी, आणि इतर ज्या गोष्टी आहेत त्या ठिकाणी मूलभूत जो पाण्याचा जो प्रश्न आहे तो पाण्याचा प्रश्न आता एक 2-3 महिन्यामध्ये सुटून जाईल. ते माझी शाखे आपल्या लोढामध्ये टाकी चालू झाली की त्या टाक्याचं देखील काम जोरात त्या ठिकाणी सुरू आहे. ठाणे शहराचा महापौर होण्याची आपली इच्छा असल्याचं प्रांजळ कबुली यावेळी श्री देवराम भोईर यांनी दिली. खऱ्या अर्थाने महापौर कसा असावा हे याचं उदाहरण आपण घालून देऊ. अर्थात पक्षश्रेष्ठींनी संधी दिली तरच आपली ही इच्छा असल्याचं देखील श्री देवराम भोईर यांनी म्हटलं आहे. आता भविष्यामध्ये आता पुढच्या याच्यामध्ये आपण बघूया या 2.5 वर्षानंतर जर आदरणीय उद्धव साहेबांची जर माझा आशीर्वाद असेल तर मी या ठाणे नगरचा महापौर होऊ शकेन. असं कारण तुमचं अनेक वर्षांचं स्वप्न आहे. माझं स्वप्न असलं तरी पण ते स्वप्न माझं पूर्ण करणं, आता मी शिवसेनेमध्ये गेलो आहे त्याच्यामुळे तो स्वप्न पूर्ण करण्याचा मानस त्या ठिकाणी आदरणीय शिंदे साहेबांचा आहे, आदरणीय उद्धवजीचा आहे, आणि ते करतील त्या ठिकाणी. पण तुमची इच्छा आहे नक्कीच. इच्छा काय नाही, इच्छा सगळ्याची असते त्या ठिकाणी. आता आमच्या मीनाक्षीताईंची इच्छा कुठे होती, पण ती झाली ना इच्छा त्या ठिकाणी. पण एक त्यावेळेला बोलू आपण कसं काय करायचं, त्यावेळेला एक महापौर कसा असतो ते तुम्हाला त्यावेळेला पाहण्याकरता मिळेल. श्री देवराम भोईर यांच्या वाढदिवसानिमित्त आज प्रभागामध्ये विविध प्रकारच्या समाजोपयोगी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. या निमित्ताने अनेक नागरिकांनी श्री भोईर यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. श्री एकविरा देवीच्या गडावर भव्य जागरणाचा कार्यक्रम. आई श्री एकविरा देवीच्या सर्व भक्तांना सुख, शांती, यश, भरभराट लाभावं, तसंच यावर्षी राज्यात भरपूर पाऊस पडावा, बळीराजाच्या शेतात उत्तम पीक यावं, सर्व भाविकांना चांगलं आरोग्य लाभावं, यासाठी मंगळवार दिनांक 6 जून 2017 रोजी श्री एकविरा देवीचा भव्य जागरणाचा कार्यक्रम श्री एकविरा देवीच्या गडावर देवीच्या मंदिरासमोर रात्री 9 वाजल्यापासून पहाटे 5 वाजेपर्यंत, मंगळवार दिनांक 6 जून 2017 रोजी रात्री 9 वाजल्यापासून पहाटे 5 वाजेपर्यंत होणाऱ्या श्री एकविरा देवीच्या जागरणासाठी तसंच श्री एकविरा देवीच्या महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी, श्री एकविरा देवीच्या दर्शनासाठी आपलं कुटुंबीय
आप्तेष्ट हितचिंतक मित्रमंडळींसाठी विश्वस्त संस्थेच्या वतीने सगळ्यांना आग्रहाचं आमंत्रण. प्रमुख उपस्थिती सुप्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल, निमंत्रक श्री अनंत तरे, अध्यक्ष एकविरा देवस्थान ट्रस्ट, कार्ला, लोणावळा. ठाण्याचे माजी महापौर आणि शिवसेना शहर प्रमुख श्री रमेशजी वैती साहेबांना तमाम कार्यकर्त्यांच्या आणि हितचिंतकांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा. पुनश्च एकदा आपल्या कार्यकर्तृत्वाने ठाणे शहराच्या लौकिकात भर घालणारे ठाण्याचे माजी महापौर माननीय श्री रमेशजी वैती साहेबांना श्री जयेश वैती यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. निसर्गातल्या कणाकणात ईश्वराचा वास, फुला फुलातून दरवळणारा मोहक मंद सुवास, याच सुगंधातून वसे पूर्णत्वाचा ध्यास. देवभक्ती अगरबत्ती दे आनंद हमखास. विविध सुगंधात उपलब्ध पितांबरी देवभक्ती अगरबत्ती आजच आणा घरात. अखंड केलेली जनसेवा आणि जनसामान्यांच्या समस्यांच्या निवारणासाठी सदैव झटणारे खरे जनसेवक, लोकहितवादी नेते माननीय श्री देवरामजी भोईर साहेबांना श्री भूषण भोईर यांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा. पुनश्च एकदा ठाणे महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते, ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष, नगरसेवक माननीय श्री देवरामजी भोईर साहेबांना श्री संजय भोईर, सौ उषाताई भोईर आणि श्री भूषण भोईर यांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा. तेव्हाचा चिंग्या तसाच होता. माझे इथल्या बँकेत अकाउंट नाही, त्यामुळे माझ्याजवळ पैसे नाहीत. माझे पैसे तुम्हीच भराल का रे मित्रांनो? नंतरचा चिंग्या तसाच होता. काय करू मित्रांनो, आज माझी बँक बंद असते. चिंग्या अजूनही बदलत नव्हता. आता माझ्याकडे पैसे आहेत, पण चेकबुक नाही. चिंग्याची कारणं थांबत नव्हती. आता मला मोबाईल मधनं पैसे ट्रान्सफर करता येतात बरं का. पण नेमकं त्याच बँकेचं ॲप माझ्या मोबाईलमध्ये नाही. बस कारणं संपली. अरे पण उठा, फोन कर, ट्रान्झॅक्ट. ट्रान्झॅक्ट तुला पण माहितीये ट्रान्झॅक्ट. ट्रान्झॅक्ट झॅप, ट्रान्झॅक्ट ॲप, ट्रान्झॅक्ट ॲप. ठाणे महानगरपालिकेच्या वतीने आज जागतिक पर्यावरण दिन अतिशय उत्साहाने साजरा करण्यात आला. या निमित्ताने फुलपाखरू उद्यानामध्ये वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्याचप्रमाणे ठाणे महानगरपालिकेच्या वतीने हवा गुणवत्ता मोबाईल ॲप्लिकेशन आज लोकार्पित करण्यात आलं. ठाणे महानगरपालिकेच्या वतीने कार्यान्वित करण्यात आलेल्या विविध प्रकल्पांची लघुचित्रफित इथे दाखवण्यात आली. त्याचप्रमाणे ठाणे शहरातील घनकचरा व्यवस्थापनाकरता योगदान देणारे ग्रहसंकुलं, ठाणे महानगरपालिकेच्या PPP प्रकल्पाचे भागीदार आणि कचरा वेचक यांचा सत्कार देखील यावेळेस करण्यात आला. आज पर्यावरण दिन आहे आणि त्या निमित्ताने आज आपण जे बटरफ्लाय गार्डन आहे तिथे वृक्षारोपण केलेलं आहे आणि आज एक नवीन ॲपचं लॉन्चिंग इथे करण्यात आलेलं आहे. तर नागरिकांना एवढंच आव्हान असेल की पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आपला जो सहभाग आहे, ठाणे शहरामध्ये नाहीतरी वेगवेगळे प्रकार आपण राबवतच असतो, तर त्या दृष्टिकोनातून आपण जी रस्त्याची साफसफाई असेल, झाडं लावणे असेल, प्रदूषण असेल, तर ह्या गोष्टीकडे सातत्याने महापालिकेचं लक्षच असतं. पण त्याबरोबर आपल्या नागरिकांचाही सहभाग तेवढाच मोलाचा आहे असं मला वाटतं. यावेळेस महापौर सौ मीनाक्षी शिंदे, उपमहापौर श्री रमाकांत मडवी, महापालिका आयुक्त श्री संजीव जयस्वाल यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. बॅरॉन मेन्स स्टुडिओचा लगसराई धमाका 50% महासेल. किती? 50% महासेल. हो, कुठल्याही कपड्यांवर चक्क 50% ऑफ. बॅरॉन मेन्स स्टुडिओ,
ठाणेकरांच्या सेवेत पुन्हा एकदा नव्या रूपात नव्या रंगात अधिक व्हरायटी आणि तत्पर सेवेसह बॅरॉन मेन्स स्टुडिओ, एथनिक मेन्स वेअरचे भव्य शोरूम, ब्लेझर सूट्स, शेरवानी, जोधपुरी, इंडो वेस्टर्न, कुर्ता सूट्स, फॉर्मल, पार्टीवेअर, शर्ट्स आणि ट्राउझर्सचे भव्य दुमजली शोरूम. बॅरॉन मेन्स स्टुडिओ, पुरुषांच्या खरेदीचा एक वेगळा अनुभव. चला तर मग वाट कसली बघताय, सहभागी हो बॅरॉनच्या 50% महासेल मध्ये. बॅरॉन मेन्स स्टुडिओ, आमंत्रण हॉटेल जवळ, जिल्हा परिषदेसमोर, स्टेशन रोड, ठाणे. दूरध्वनी 02225304837. बॅरॉन मेन्स स्टुडिओ. मरावे परी अवयव रूपी उरावे. अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला. त्याचसाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली. अवयवदानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा. लक्षात ठेवा, आपला अवयवदानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे. अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा. समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित. अहो, आपण आपलं घर स्वच्छ, सुंदर, नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 7506946-155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. लोकांना एकत्र आणून ठाणेकर्स या ग्रुपने ठाणे येथील मासुंदा तलावाभोवती मानवी साखळी काल रचली. मानवी साखळी रचण्यामागचं उद्दिष्ट होतं जागतिक पर्यावरण दिन साजरं करणं. या साखळीद्वारे लोकांपर्यंत पर्यावरण संरक्षणाचा संदेश देखील देण्यात आला. मानवी साखळीच्या या उपक्रमाचं उद्घाटन महापौर सौ मीनाक्षी शिंदे यांनी केलं. त्यांनी बनत असलेल्या मानवी साखळीचा आढावा घेतला आणि जमलेल्या लोकांशी संवाद साधला. ठाणेकर संस्थेला शुभेच्छा यावेळेस देण्यात आल्या. मानवी साखळी बनायला सकाळी 8 वाजता सुरुवात झाली आणि सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास या कार्यक्रमाची सांगता देखील करण्यात आली. या साखळीमध्ये विविध संस्थांमधील नागरिकांनी आपला सहभाग घेतला. त्याचप्रमाणे शहरातील बायकर्सचे ग्रुप देखील या उपक्रमामध्ये सहभागी झाले होते. आज आपण जागतिक पर्यावरण दिवस साजरा करण्यासाठी ठाणेकर या संस्थेने तावापाली इथे मानवी साखळी बनवण्याचा प्रयत्न केला आहे. आपला उद्देश हाच होता की आपण पर्यावरण वाचवणं, सेव्ह वॉटर, सेव्ह इन्व्हायरमेंट हा आपला प्रयत्न आहे. लोकांनी छान असा प्रतिसादसुद्धा दिलेला आहे आणि त्यामध्ये TMC किंवा बऱ्याचशा अशा संस्थांनी आपल्याला सहभाग करून आपल्याला त्यांचा प्रतिसाद दिलेला आहे. शेअर फाउंडेशन या तरुणांच्या ग्रुपच्या वतीने काल ठाणे शहरामध्ये द शेअर स्ट्रीटचं आयोजन करण्यात आलं होतं. आहेरे आणि नाहिरे घटकातील दरी मिटवून प्रत्येकाला समाजाच्या माध्यमातून काहीतरी मिळावं या दृष्टिकोनातून या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. कचराळी तलाव येथे आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला आमदार श्री संजय केळकर, त्याचप्रमाणे स्थानिक नगरसेवक श्री नारायण पवार, नवनिर्वाचित नगरसेवक श्री सुनेश जोशी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळेस अनेक नागरिकांनी आपल्या घरातील विविध वस्तू या ठिकाणी आणल्या आणि ज्यांना त्याची नितांत आवश्यकता आहे अशांना या वस्तू अतिशय प्रेमभराने देण्यात आल्या. त्यामध्ये कपडे, चपला, भांडी, चादरी, त्याचप्रमाणे पावसाळ्यासाठी लागणाऱ्या इतरही वस्तूंचा समावेश होता. मोठ्या प्रमाणात नागरिकांनी या संपूर्ण उपक्रमात सहभाग घेतला. ही शेअर स्ट्रीट या ठिकाणी आम्ही सुरू केली आहे की ज्यांच्याकडे आहे रे आणि नाही रे, ज्यांच्याकडे जास्त आहे आणि वापरत नाही अशी मंडळी जी आहे ती आपल्या घरातलं सामान जे आहे ते इथे आणून देत आहेत आणि जे नाहिरेंची संख्या देखील मोठी आहे
आणि त्याच्यामुळे ते देखील त्यांना आवश्यक त्या वस्तू त्या त्या ठिकाणी घेत आहेत. हमने जो सोचा था शेयर स्ट्रीट करेंगे, पहला अच्छा जा रहा है जैसा सोचा था. लोग बहुत खुश है. दे आर गेटिंग अ शॉपिंग एक्सपीरियंस बिकॉज हम हमेशा उनको देते थे, उन लोग वो ले लेते थे. अब उन लोग चूज़ करके लेके जा रहे हैं, मुझे ये चाहिए, मुझे वो नहीं चाहिए. एक आंटी बोलती है कि मेरे पास ब्लू साड़ी आया है, मुझे दूसरा कलर आएगा तो वो भी देना. तो शी इज़ सिलेक्टिंग एंड आई थिंक दिस इज़ द फर्स्ट टाइम दे आर एवर बीन एबल टू सिलेक्ट. सो आई थिंक वी आर गोइंग गुड. अब देखते हैं आगे कैसा होता है. थैंक यू. तर मंडळी, आजचा हा एपिसोड आपल्याला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा. मात्र तत्पूर्वी ठाणे वर्तमानचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेअर करा. कारण यूट्यूब हे मीडियम हे भविष्यातलं माध्यम आहे. ठाणेकर नागरिक, मग तो ठाणे शहरामध्ये असला, मुंबईमध्ये असला, नाशिकमध्ये असला, अगदी परदेशात कुठेही जरी असला तरीही ठाणे वर्तमानचं हे यूट्यूब चॅनल तो बघू शकतो. त्यामुळे अगदी परदेशातले देखील अनेक ठाणेकर हे आज आमच्याशी कनेक्ट झाले आहेत. त्यामुळेच ठाणे वर्तमानचं हे यूट्यूब चॅनल आपण बघत राहा, सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.